बघा, आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजकंटकांकडून दंगा झाला, त्या प्रत्येक दंग्यामध्ये पोलीस महिलांवर इज्जतवर हात टाकला गेला, बलात्काराचा प्रयत्न केला गेला, सिव्हिलियन महिलांवर देखील बलात्काराचा प्रयत्न केला. पोलिसांना तर मुंबईच्या अनेक दंग्यामध्ये ठेचून ठेचून मारल्या गेलेले आहे. या दंग्यातही कुऱ्हाडीसारखे वार पोलिसांवर त्या ठिकाणी घातले, महिला पोलिसांची याच्यावर अब्रू टाकली. म्हणजे जशी औरंग्याची सेना त्याच्या काळामध्ये महिलांची अब्रू लुटायची, पहिला हात टाकायची, तशाच प्रकारचे हे समाजकंटक आजही करतात. यांच्या अंगामध्ये औरंग्याची फौज घुसल्यासारखे चित्र या रक्षेत आपल्याला पाहायला मिळते. या गोष्टीला जबाबदार कोणीच नाही, या देशातील समाजकंटक आहेत की जे औरंगजेबाला आपला बाप समजायला लागले आहेत. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये त्याची कबर करण्याबरोबर संपूर्ण हिंदू धर्म असेल किंवा सर्व शिवप्रेमी असतील, यांची ही माग आहे. आणि याच्यामुळे तुम्ही त्याला कोणाला जबाबदार होता असं नाही आहे, ही सगळ्यांची मनाची भावना आहे. आणि म्हणून ती जी दंगल घडली, खरं तर त्या प्रतिकात्मक दर्ग्याचं दहन झाल्यानंतर पोलिसांनी त्या वस्तीमध्ये ही माहिती घ्यायला पाहिजे होती की दिवसभर दगडं कशाकरता जमा केली गेली, कशाकरता एका समाजाची प्रतिष्ठानं बंद केली, का एका समाजाच्या गाड्या हटवल्या गेल्या, आणि त्याच्यामुळे फक्त जो एक हिंदू समाज शिल्लक राहिला त्याला टार्गेट केलं गेलं. आणि याला जबाबदार पोलीस यंत्रणेचं अपयश आहे, जे त्याचा शोध घेऊ शकले नाही.